नमस्कार, मैं हूं मुस्कान और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क न्यूज, जहां मिलती है आपको खबरें सबसे पहले, सबसे सटीक। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की। वार्ड क्रमांक 3 में शिवसेना के चुनावी कार्यालय का भव्य उद्घाटन। उद्धव ठाकरे का भाजपा पर तीखा हमला। मुंबई महानगर पालिका चुनाव की सरगर्मियों के बीच वार्ड क्रमांक 3 में शिवसेना के चुनावी कार्यालय का भव्य उद्घाटन पार्टी प्रमुख माननीय उद्धव बालासाहेब ठाकरे के शुभ हस्ते संपन्न हुआ। कार्यक्रम में बड़ी संख्या में शिव सैनिक, पदाधिकारी और स्थानीय नागरिक उपस्थित रहे, जिससे पूरे क्षेत्र में चुनावी माहौल और अधिक गर्मा गया। चुनावी कार्यालय उद्घाटन के दौरान वार्ड क्रमांक 3 की शिवसेना उम्मीदवार रोशनी गायकवाड़ ने माननीय उद्धव ठाकरे का स्वागत करते हुए उनका आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि जनता यदि उन्हें सेवा का अवसर देती है तो वे वार्ड के सर्वांगीण विकास के लिए ईमानदारी, पारदर्शिता और निष्ठा के साथ कार्य करेंगी। स्थानीय समस्याओं का समाधान, बुनियादी सुविधाओं को मजबूत करना और नागरिकों की आवाज को महानगर पालिका तक प्रभावी रूप से पहुंचाना उनकी प्राथमिकता रहेगी। कार्यक्रम को संबोधित करते हुए माननीय उद्धव बालासाहेब ठाकरे ने भाजपा पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि भाजपा आज भ्रष्टाचार का पर्याय बन चुकी है और उसकी नीतियों के कारण महाराष्ट्र पर 3 लाख करोड़ रुपए से अधिक का कर्ज लादा गया है। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा सरकार ने जनता के हितों की अनदेखी कर केवल सत्ता की राजनीति की है। उद्धव ठाकरे ने स्पष्ट किया कि शिवसेना का संकल्प भ्रष्टाचार को उजागर कर दोषियों को जेल भेजने का है। उन्होंने कहा कि यह चुनाव केवल नगर सेवक का नहीं बल्कि लोकतंत्र और महाराष्ट्र की अस्मिता को बचाने का चुनाव है। उन्होंने वार्ड क्रमांक 3 की जनता से अपील की कि वे शिवसेना को समर्थन देकर सच्ची विकासशील राजनीति को मजबूत करें। आणि प्रत्येक शाखेत आणि प्रत्येक ऑर्डर सांगतोय की ही लढाई एका व्यक्तीची नाही, आपल्या सगळ्यांची। रोशनीताईचा परिचय तुम्हाला काय करण्याची गरज नाही। एक रणरागिणी आपल्याला इथून महापालिकेत पाठवायची आहे आणि हा विजय महत्वाचा आहे। गद्दारीची कीड मुळासकट उखडून काढायची आहे। गद्दाराने तर गाडायचे, पण त्याला खतपाणी घालणाऱ्याला सुद्धा निवडणुकीमध्ये आपल्याला गाडावंच लागेल। प्रतिस्पर्धी आहे, हा कपटी आहे। महायुती ही समविचारी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची महायुती झालेली आहे। अजित पवार कालच म्हणाले की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला ते त्यांच्यासोबत आता सत्तेत आहे। म्हणजे ही समविचारी अशी आहे, भ्रष्टाचारी पेटुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा। आणि एका गोष्टीचं दुःख होत आहे की आपल्याला संपवण्याची ताकद कोणामध्ये नाहीये। म्हणूनच म्हणजे जी काय मारामारी म्हणजे तशी मारामारी नाही, मी निवडणुकीतली बोलतोय। जे होईल ते आपल्याच होईल आणि हे तिथे मस्तपैकी सत्ता भोगतील आणि आपल्या लोकांना गद्दारी करून फोडून घेतल्यानंतर त्यांनाच आपल्या अंगावरती सोडून आता मुंबई ही कोणाच्या घशात घालून निघाले? गुजरातचे गुलाम कोणाच्या आहे ना, कळतं नाही एवढं। आणि मुंबईची वाट लावून टाकलेली, म्हणजे जी मुंबई आपण जपत आलो आणि ती जपली मुंबईमध्ये आपण कामं केली म्हणून 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई आपल्या शिवसेनेकडे अगदी विश्वासाने सोपवली। आज त्या मुंबईच्या चिंधड्या उडवायला निघाल्या। जेव्हा ही निवडणूक आपण जिंकू, मुंबई महापालिकेत आपल्या हक्काचा महापौर बसेल, तेव्हा ह्या महायुतीच्या कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार नाही। गेल्या 3 वर्ष आपल्याला कोणालाच माहित नाही मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय। आपण 92,000 कोटीच्या मुदत ठेवीपर्यंत ही आर्थिक परिस्थिती सुधारून दाखवली होती, याने ती आता लुटून दाखवली आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे मुंबईच्या डोक्यावरती 3 लाख कोटीचं देणं करून ठेवलेलं आहे।
आणि मी जो काही घोटाळा म्हणतो 3 लाख कोटीचा, तुम्हाला पटतोय की नाही बघा. 3 लाख कोटी जेव्हा दिलं जातं, कॉन्ट्रॅक्ट दिली गेली, याचाच अर्थ असा की त्यांना कॉन्ट्रॅक्टरना ऍडव्हान्स पैसे सुद्धा दिलेत अशी माझ्याकडे माहिती आली. ती खरी एका खोटी हे आपण तिकडे गेल्यावरती कळेल. आणि मग त्यांना जे काही पैसे दिले गेले त्यातले टक्के यांनी काढलेले. आता हे सगळं आपली सत्ता आल्यानंतर उघड होईल. पण हे एवढ्यावरती थांबत नाही. यांना आता प्रतिस्पर्धी नकोय. मुंबई वगळता इतरत्र मुंबईत सुद्धा 1-2 ठिकाणी तसे त्यांनी प्रचार केले की साम दाम दंड भेद, विरोधी पक्षाचा उमेदवारच पळवायचा, त्याला माघार घ्यायला लावायची. तुम्ही माघार घ्यायला लावली असेल, पण तिथल्या मतदारांचा जो अधिकार तुम्ही चोरलात, तो मतदार तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार. अनेक जे तरुण आहेत जे पहिल्या प्रथम आयुष्यात मतदान करणार होते, त्यांचा मतदानाचा हक्क या मतचोरांनी चोरलेला आहे. आणि अशी चोरी करून यांना वाटत असेल सत्ता मिळू, मुंबई आम्ही गिळू, तर आपण म्हणजे मी आणि राज त्यांचे हे डाव उधळून लावण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. जे स्वप्न ते बघताय ते मुंबई गिळायचं बघताय, आणि आम्ही बघतोय हे स्वप्न मुंबईचं रक्षण करण्याचं बघतोय. नुसती मशाल नाहीये, ही दगदगती मशाल आहे. आणि मुंबईकडे जो वाकडी नजर करून बघतोय त्याची स्वप्न जाळून खाक करणारी मशाल. आणि एकदा काय झालं मग त्याच्यानंतर हे जे म्हणतात ते सोडून द्या, डबल इंजिन, मग आपलं विकासाचं इंजिन धावणार आहे. आणि म्हणून कुठेही गाफील राहू नका. आपण केलेली हसून लोकांना सांगा, आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा जागरूक राहा आणि विजयी व्हा. सगळ्यांना धन्यवाद, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसका मतलब सभी को मैं बता दूं कि प्रभाग क्रमांक 3 का विजय निश्चित है. यहाँ पे हम लोग हमारे शिवसेना, मनसे और राष्ट्रवादी का झंडा लहरा के रहेंगे, और आने वाले दिनों में इतने भारी संख्या से आएंगे कि हमारे यहाँ पे महापौर पद भी आए, ऐसे हम लोग ख्वाहिश रखते हैं. जो लोग 10 साल सत्ता में रहकर भी विकास नहीं किया है, उन्हें क्या संदेश है? अभी जो 10 साल रह के भी विकास ना कर सके, अभी उनको उनकी जगह से हटा के विकास करके दिखाना है. तो उनको मैं एक ही संदेश दूंगी, जितना करना था मनमानी आपने कर लिया, जितनी करनी थी तानाशाही आपने कर ली. इस बार यहाँ पे जो सरकार आएगी वो तकरीबन 1 या 2-3 महीने के बीच में ही इतना विकास करके दिखाएगी जो जितना विकास उन्होंने 10 साल में नहीं किया है. सत्ता में हमारी सत्ता आने के बाद एक पत्ता खोलेंगे, जिस तरह से अजीत दादा पवार ने खोला है. अभी जैसे साहब ने बताया कि टीएमसी में मतलब कुछ कॉन्ट्रैक्ट दे दिए गए हैं, और उन्होंने उनसे मतलब परसेंटेज भी इन लोग लेके बैठे जो सत्ता में है. तो जैसे हमारे हाथ में मुंबई महानगर पालिका आएगी, तो पहले तो हम उनका पर्दाफाश करेंगे कि वो कॉन्ट्रैक्टर कौन है, और किसने कौन से राजनीति नेता ने उनसे वो एडवांस परसेंटेज लिए हुए. जो लोग नागरिक होने का आपका सबसे बड़ा फर्ज ये है कि आपको देखना है जो उम्मीदवार आपके घर पे आया है पिछले 5 सालों में जनता के हित में उसने समाज सेवक के तौर पे क्या काम किए हैं. मैं ऐसा नहीं कहूंगी कि एक प्रभाग का ही हो, कौन से भी प्रभाग का हो, लेकिन उसने जनता के लिए कितना काम किया है उसका अगर आप भूतकाल देखोगे तो ही आपको पता चलेगा कि आने वाले कल में वो उम्मीदवार क्या कर सकता है. तो जनता को इतना ही अपील करूंगी, आप देखो जितने भी उम्मीदवार आएंगे एक बार 5 सालों का उनका काम देखना, उसके बाद ही अपना अमूल्य वोट आपको. यह थी आज की खास खबरें तेज भारत नेटवर्क न्यूज के साथ. जुड़े रहें, सब्सक्राइब करें और कमेंट में हमें अपनी राय जरूर दें, ताकि हर जरूरी अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. धन्यवाद.